स्पष्ट झालंय. परत तोच प्रश्न तुम्ही घेताय. बसा, चला. प्रश्न क्रमांक 2. अध्यक्ष महोदय, प्रश्न क्रमांक 23,376 छापल्याप्रमाणे. अध्यक्ष महोदय, सायबर फसवणुकीच्या संदर्भामध्ये सन्माननीय मुख्यमंत्री महोदयांनी यापूर्वी या सभागृहात आणि सभागृहाबाहेर देखील वेगवेगळ्या पद्धतीनं राज्य सरकार उचलत असलेल्या पावलांच्या संदर्भात सांगितलेलं आहे. अध्यक्ष महोदय, हे सरकारच्या माध्यमातून जरी वेगवेगळ्या पद्धतीची पावलं उचलण्यात आलेली असली तरी सुद्धा ऑनलाईन गेमिंग याच्या बाबतीमध्ये आणि सायबर फ्रॉड याच्या बाबतीमध्ये आजही मध्यमवर्गीय नागरिकांच्या मनामध्ये मोठ्या प्रमाणावरती चिंता आहे आणि मोठ्या प्रमाणावरती त्यांच्या मनामध्ये अनरेस्ट आहे. बऱ्याच वेळेला गुन्हे हे दाखल करून घेतले जात नाहीत आणि गुन्हे दाखल करून घेतले तर त्याच्या तपासाला प्रचंड विलंब लागतो आणि मग असं सांगितलं जातं पोलिसांच्याकडून की जर अशाच पद्धतीचा गुन्हा करताना हेच गुन्हेगार जर सापडले तरच तुमचा तपास होऊ शकतो, असंच बऱ्याच वेळेला पोलिसांकडून सांगितलं जातं. अध्यक्ष महोदय, आपण उत्तरामध्ये दिलं आहे की ऑनलाईन गेमिंगच्या मुळे 2024 आणि 25 मध्ये 120 गुन्हे दाखल झालेले आहेत. अध्यक्ष महोदय, जर आपल्याकडे राज्यामध्ये सायबर कार्यालयामध्ये 26 तज्ज्ञ सल्लागार आहेत, 1000 पोलीस अधिकारी याचं ट्रेनिंग घेतलेलं आहे, तर गुन्ह्यांची संख्या कमी आहे. अध्यक्ष महोदय, गुन्हे नोंदवण्याकडेच पोलीस या ठिकाणी सहकार्य करत नाहीत, अशाच बऱ्याचशा तक्रारी आहेत. अशा वेळेला या राज्यामध्ये जास्तीत जास्त असे जे प्रकार उघडकीस येतात याच्यात गुन्हे दाखल झाले पाहिजेत आणि त्याच्या तपासाच्या संदर्भामध्ये कुठं ना कुठंतरी सरकार जसं वेगवेगळ्या बाबतीमध्ये त्यांचा एक डिजिटल प्लॅटफॉर्म तयार करतं तसा प्लॅटफॉर्म तयार करून याचा रिव्ह्यू सातत्यानं घेणं, किती तपास उघडकीस आला या बाबतीमध्ये सुद्धा पाठपुरावा करणं हे सुद्धा आवश्यक आहे. हे सरकार करणार काय? अध्यक्ष महोदय, आपण या सभागृहामध्ये अनेक वेळेला सायबर गुन्ह्यांच्या बाबतीमध्ये आपण चर्चा केलेली आहे. माननीय सदस्य प्रशांत ठाकूर यांनी ऑनलाईन गेमिंगच्या बाबतीमध्ये आपण जी काही तक्रार इथे उपस्थित केली आहे की गुन्ह्यांची संख्या कमी आहे आणि आवश्यक तितकी कारवाई होताना दिसत नाही आहे. अध्यक्ष महोदय, आपल्याला कल्पना आहे की या अगोदर आपल्याला ऑनलाईन गेमिंगच्या बाबतीमध्ये कायद्याचा तसा जास्त कडक आधार नव्हता, परंतु केंद्र सरकारने आता नवीन कायदा हा पारित केल्याच्या नंतर ऑनलाईन गेमिंगमध्ये आता थेट आपल्याला आर्थिक गुंतवणूक करून किंवा पैशाचा वापर आता करण्यामध्ये पूर्णपणे बंदी घातलेली आहे. पण आता आपल्याला त्या आधारे नक्कीच आपण गुन्हे आता दाखल करायला आपण सुरुवात देखील केलेली आहे आणि ते आपण कारवाई देखील आपण तिथे एक स्ट्रिंजंट कारवाई आपण करायला सुरुवात देखील आपण केलेली आहे. प्रश्न असा आहे की आपण एक लक्षात घेतलं पाहिजे की या सायबर गुन्ह्यांमध्ये जी काही आपल्याला वाढ होताना दिसते, नवीन टेक्नॉलॉजी रोज आपण वापरताना हेच ओढ दिसत आहेत. एक माननीय मुख्यमंत्री मोदयांनी याही अगोदर सभागृहामध्ये देखील सांगितलं होतं की आपल्याला विशेष म्हणजे आता आपल्या प्रश्नामध्ये अजून एक जो अंतर्भाव जो आहे तो ई चलानचा, म्हणजे आपल्या मोबाईलवरती एक मेसेज येतो आणि EPKच्या नावाने तो एक लिंक येते. लिंक आपण ओपन केली, विशेषतः अँड्रॉइड मोबाईलमध्ये हे जास्त होतं. आपण लिंक ओपन केली की ती आपल्या मोबाईलमधला सगळा डेटा हा त्या व्यक्तीकडे जातो आणि मग त्या माध्यमातून ते चोरी करत असतात. अशा ह्या सगळ्या गुन्ह्यांवरती आळा घालण्यासाठी आपल्याला माहिती आहे की आपण आता आपलं वेगळं सायबर सेल आपण तयार केलेलंच आहे. माननीय मुख्यमंत्री मोदयांनी त्याच्यामध्ये पुढाकार घेतला आणि देशामधलं सर्वात मोठं सायबरचं गुन्ह्यांवरती प्रतिबंध घालण्यासाठीचं एक चांगली संस्था किंवा एक चांगलं हेडक्वार्टर आपण तयार केलं म्हापे येथे. जवळपास 950 कोटीचा निधी आपण त्याच्यावरती खर्च केला आहे आणि आता संपूर्ण राज्यामध्ये आपण 50 जे आपले सायबर पोलीस स्टेशन होते ते देखील आपण आता कार्यरत केलेले आहेत. आपण आपल्या जे पोलीस कर्मचारी आहेत त्यांना सायबर गुन्हे रोखण्याकरिता आपण त्यांना स्पेशल ट्रेनिंग देखील आपण दिलेली आहेत. आणि विशेष म्हणजे आपल्या ह्या म्हापेमध्ये असल्या हेडक्वार्टरमध्ये आपण जे काही आवश्यक टूल्स लागतात, कारण आज चोर ज्या काही डार्क वेबचा वापर करतात किंवा कुठल्याही यंत्रणाचा वापर करतात त्यांना थांबवण्याकरिता फक्त CDR हे एकमेव टूल हे उपयोगाचं नाही. त्यांना रोखण्याकरिता किंवा त्यांनी केलेली चोरी ही पैसे फ्रीज केल्यानंतर त्यांच्यावरती कारवाई करण्याकरिता ते जे काही डार्क वेबचा वापर करतात ते रोखण्याकरिता जे आवश्यक टूल्स असतात त्या टूल्स देखील आता आपण उपलब्ध करून घेतलेल्या आहेत. तर मला वाटतं सायबर गुन्ह्यांच्या बाबतीमध्ये आपण प्रिव्हेन्शनसाठी ज्या कारवाई आपण करतो त्या आपण करतोय, परंतु मला वाटतं अवेअरनेस हा त्याच्या बाबतीतला सर्वात मोठा भाग असणार आहे. आज ब्रीफिंग घेत असताना देखील काही आपले API आहेत जे फक्त सायबर गुन्ह्यांवरती गेले 5-6 वर्ष काम करत आहेत. त्यांच्याकडे देखील माहिती जे काही मी घेतली त्याच्यानंतर लक्षात आलं की आपल्याला अवेअरनेसवरती आपण काम करणे अत्यंत आवश्यक आहे. आपल्याला माहिती असेल केंद्र सरकारने कोविडच्या कालावधीच्या नंतर
सायबर गुन्ह्यांच्या बाबतीमध्ये एक अवेअरनेस जो काही प्रोग्राम राबवला होता आपल्या कॉलर ट्यून्स असू द्यात किंवा मेसेजेस असू द्यात त्या माध्यमातून, परंतु आता आपण निर्णय घेतला आहे की राज्य सरकार देखील एक सायबर गुन्ह्यांच्या बाबतीमधले अवेअरनेससाठीचा वेगळा फंड जवळपास 43 कोटीची आता आपण तरतूद करतोय. माननीय मुख्यमंत्री महोदयांनी त्याच्यामध्ये तो पुढाकार घेतला आहे. आणि विशेष म्हणजे महासायबर सेफ ॲप असं एक ॲप्लिकेशन देखील आपण आपल्या सरकारचं आपण चालू करतोय, जेणेकरून त्या ॲपवरती सायबरची फसवणूक कशा कशा पद्धतीने केली जाते ह्याची सगळी माहिती ही त्याच्यावरती उपलब्ध होईल. आणि जे काय आपण अवेअरनेस प्रोग्राममध्ये 43 कोटीची आपण तरतूद करतो त्यामध्ये साधारणतः 21 कोटी मेसेजेस हे दर महिन्याला महाराष्ट्रामधल्या हे नागरिकांपर्यंत पोहोचतील अशी आपण तरतूद करतोय. म्हणजे बेसिकली अवेअरनेस प्रोग्राम मी मगाशी म्हटल्याप्रमाणे रोज एक नवीन टेक्नॉलॉजीचा वापर करून चोर हे चोरी करतायत, तर त्याला टॅकल करण्यासाठी जे काही टूल्स आवश्यक आहेत ते आपण उपलब्ध करून घेतलेले आहेत आणि त्याला प्रिव्हेन्शनसाठी जे काय अवेअरनेस आहेत त्यासाठी देखील आपण काम करतोय. लोणीकर साहेब बोला. अध्यक्ष महोदय, मंठा तालुक्यामध्ये डॉक्टर कल्याण मोरे आणि डॉक्टर असोसिएशननी माझ्याकडे एक निवेदन दिलं. 15 डिसेंबरला एक मिनिट, या प्रश्नाशी निगडीत आपण बोलताय का? सायबरचंच आहे. नाही सायबर ठीक आहे, पण स्पेसिफिकली या विषयात आहे का? एकच मिनिट संपत आले. पॉइंटेड प्रश्न आहे. डॉक्टर कल्याण मोरे आणि डॉक्टर असोसिएशनने मला जे निवेदन दिलं आहे त्यांच्या खात्यातून बँक ऑफ महाराष्ट्र या बँकेच्या शाखेतून त्यांच्या परस्पर मोबाईल हँग करून ते पैसे काढलेले आहेत. सायबरकडे तक्रार केलेली आहे. बँकेमध्ये जाऊन विचारणा केली असता हे पैसे कोणाच्या खात्यात गेले, कोणी काढले, आम्हाला याची काही माहिती नाही असं बँकेनं सांगितलं. आणि सायबरच्या अधिकारी सांगतात की तपास चालू आहे. तर या संदर्भात तातडीनं त्यांची जी रक्कम काढली ती रक्कम त्यांना कधीपर्यंत मिळेल? अध्यक्ष महोदय, ठराविक त्या प्रश्नाचा याच्यामध्ये समावेश नव्हता, परंतु त्याची माहिती घेऊन आम्ही कारवाई करू. पण या निमित्तानं मी अजून एक सांगेन की काय होतं अध्यक्ष महोदय, यांची आता मोडस ऑपरेटिंग आता एक नवीन लक्षात आली आहे. जे बल्क ट्रान्सफरची सुविधा जी काय बँकांकडून उपलब्ध करून दिलेली आहे त्याचा हे गैरवापर करताना हे आपल्या लक्षात येत आहे. म्हणजे समजा 10 लाखाची चोरी झाली, एकाच ठिकाणी काही लोक बसलेले असतात, 100 अकाउंटचे ट्रान्सफरचे त्यांची तयारी एकाच क्षणामध्ये त्यांनी केलेली असते. एका बटनच्या क्लिकवरती जवळपास 100 अकाउंटमध्ये ते 10 लाख डिवाइड होतात. कुठे 1000, कुठे 500, कुठे 2000, आणि 1-2 तासाच्या आतमध्ये हे ATM मधनं काढले जातात. आणि मग शेवटी ते ATM मधनं ते पैसे त्यांनी विड्रॉल केल्याच्या नंतर कधी कधी ते मग गोल्डन आवर्समध्ये देखील जर का तक्रार दाखल झाली असेल तरी सुद्धा आपल्याला ते पैसे सापडत नाहीत किंवा मिळत नाहीत. परंतु अशा देखील आपण कारवाई केलेल्या आहेत. तर ज्या अशा जे काही यंत्रणा किंवा जे काही चोर अशा पद्धतीने सायबर चोरी करत होते अशांवरती देखील आपण आता सध्या कारवाई केलेली आहे. परंतु नक्कीच ह्याला प्रिव्हेन्शन म्हणून मी मगाशी म्हटल्याप्रमाणे ज्या काही आवश्यक कारवाई करणं गरजेचं आहे ते आपण करतोय. पण ठराविक आपली जी तक्रार आहे त्याची माहिती घेऊन त्याच्यावर आम्ही कारवाई करू. विकास ठाकरेजी बोला. अध्यक्ष महोदय, सायबर गुन्हे रोखण्यासाठी राज्य शासनानं पाऊल उचललं आहे त्याची माहिती सुद्धा सभागृहात दिली आहे. परंतु फसवणूक झाल्यानंतर आतापर्यंत त्याचा रिकव्हरी रेट किती आहे, किती लोकांचे पैसे परत मिळाले आहे? या राज्यात करोडो रुपयाचं नुकसान या सायबर गुन्ह्यांमुळे झालं आहे. आमचे आमदार अमित झनगाय यांना सुद्धा असाच कॉल आला होता, ते फसले नाही, त्यांनी पोलिसात तक्रार केली. मला वाटतं की हे गुन्हे रोखण्यासाठी आम्ही या राज्य शासनाने आतापर्यंत 2000 करोड रुपये खर्च केलेले आहे. परंतु जोपर्यंत हा गुन्हा घडू नये यासाठी जनतेला सतर्क करत नाही आपण गोल्डन अवरमध्ये, तर आपण त्याला सांगतो. परंतु रिअल टाईम अलर्ट संदेश जर आपण सामान्य जनतेपर्यंत, जसं आता मंत्री महोदयांनी उत्तरात सांगितलं की दिलं, तर माझा हा स्पेसिफिक प्रश्न आहे की शासन सामान्य जनतेपर्यंत राज्यातल्या हे गुन्हे घडू नये यासाठी काही संदेश पाठवणार आहे का, जेणेकरून हे 2% रिकव्हरी रेट आहे हा गुन्हा घडायच्या आधीच जर जनता सतर्क झाली तर थांबू शकेल, यासाठी सरकारची काय योजना आहे हा माझा स्पेसिफिक प्रश्न. मी मगाशीच त्या वक्तव्यामध्ये सांगितलं की जवळपास आपण माननीय मुख्यमंत्री महोदयांनी यामध्ये पुढाकार घेऊन 43 कोटीची आपण तरतूद करतो फक्त अवेअरनेसवरती. आणि त्याच्यामध्ये जवळपास 21 कोटी मेसेजेस महाराष्ट्रामधल्या जनतेला दर महिन्याला आपण तिथे पाठवणार आहोत, ते आपण सर्क्युलेट करणार आहोत, ज्याच्यामध्ये सगळी माहिती असणार आहे.
आणि काही आपण फिल्म्स देखील तयार करतोय, काही आपण शॉर्ट्स स्टोरीज देखील आपण तयार करतो आणि सोशल मीडियाचा वापर करून आपण प्रिव्हेन्शनसाठी जे काही अवेअरनेस प्रोग्राम राबवणं गरजेचं आहे ते आपण करतोय. शेवटचा प्रश्न राहुल कुल. महोदय, झालं, बरंच चर्चा झाली, समाधानकारक उत्तर मिळालेलं आहे. शेवटचा जे प्रश्न. उत्तर दिलेलं आहे त्याच्यामध्ये वेगवेगळ्या उपाययोजना सुचवलेल्या आहेत. त्याच्यामध्ये काही सायबर पोलीस स्टेशन निर्माण करणं आणि त्याचबरोबर जवळपास 1000 अधिकाऱ्यांना ट्रेनिंग देणं अशा प्रकारच्या उपाययोजना लेखी द्या. सुचवलेल्या आहेत. तर या उपाययोजना सुचवल्यानंतर ही सगळी प्रक्रिया झाल्यानंतर आपण या राज्यातील नागरिकांना कधीपर्यंत आपण आश्वस्त करू शकू की आपण पूर्ण क्षमतेने कार्यरत आहे, हा माझा पहिला प्रश्न आहे. दुसरं, ह्याच्यामध्ये गुन्हा केल्यानंतर कडक शिक्षेची अंमलबजावणी करण्यासाठी आपण काय करणार, हा माझा दुसरा प्रश्न आहे. आणि शेवटचा आणि महत्त्वाचा प्रश्न माझा असा आहे की हे गुन्हे होत राहतात. याहीपेक्षा मी जे मागच्या आठवड्याभरामध्ये ज्या गोष्टीला सामोरं गेलो, मी जाणीवपूर्वक सभागृहाच्या निदर्शनास आणून देतो. 2023 मध्ये मी एक भाषणामध्ये सांगितलं होतं की सोशल मीडियावर प्रचंड बदनामी करण्यासाठी एक यंत्रणा कार्यरत असते, फेक अकाउंट काढले जातात. त्यामुळे जसं प्रत्येकाला भाषण स्वातंत्र्य आहे तसं प्रत्येक नागरिकाला अभिव्यक्ती स्वातंत्र्य सुद्धा आहे. आणि हे सगळं अभिव्यक्ती स्वातंत्र्य जपण्याची जबाबदारी राज्य शासनाची आहे. याच्यामध्ये जे काही सोशल मीडियावर फेक अकाउंट काढले जातात आणि बदनामी केली जाते या संदर्भात आपण काही कायदा करणार का, हा माझा तिसरा प्रश्न आहे. अध्यक्ष महोदय, आश्वस्त करण्याच्या बाबतीमध्ये राहुलजींनी इथे जो प्रश्न विचारला, अर्थातच सायबर गुन्हा हा काही फक्त महाराष्ट्रामध्ये किंवा भारतामध्ये नाही, हा तर जगभरामध्ये मला वाटतं आता दरोडे कमी आणि सायबर चोरांचं प्रकरण हे आता डिजिटलायझेशन वाढल्यामुळे ते वाढतंय. पण नक्कीच त्याच्यामध्ये एका गोष्टीच्या बाबतीत मी आश्वस्त करतो की आपल्याला मला कमीत कमी 10 गुन्हे प्रश्न रोखण्यासाठी जी काही टेक्नॉलॉजीची आवश्यकता आहे ती सगळी टेक्नॉलॉजी माननीय मुख्यमंत्री महोदयांनी आपल्या महाराष्ट्रामध्ये उपलब्ध केली. किंबहुना मला वाटतं संपूर्ण एशियामध्ये सर्वात जास्त चांगली सुविधा किंवा आपण प्रिव्हेन्शनसाठी जे काही तिथे आपल्याला उपाययोजना करायच्या आहेत ते माननीय मुख्यमंत्री महोदयांनी ह्या केलेल्या आहेत. आणि त्याकरिता त्यांनी अवेअरनेससाठी त्यांनी जे काही तिथे ज्या काही गोष्टी लागतात त्या त्यांनी उपलब्ध करून घेतलेल्या आहेत. महोदय, सन्मान्य राहुल कुलजींनी जो मुद्दा उपस्थित केला की सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचा उपयोग करून कुठल्याही पुराव्याविना बदनामी करणे हे खूप मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे आणि समाजातल्या सगळ्या स्तरातल्या लोकांना त्याचा सामना करावा लागतो, महिलांना तर विशेषतः करावा लागतो. आणि म्हणून या संदर्भात कायद्यामध्ये काही बदल किंवा तरतूद करता येईल का हे पडताळून पाहण्याकरता राज्याचे जे DG आहेत त्यांच्या अध्यक्षतेखाली एक कमिटी तयार करण्यात येईल आणि त्यांच्या रिकमेंडेशनप्रमाणे पुढची कारवाई केली जाईल. या संदर्भात मुख्यमंत्री महोदय एकच सजेशन असं आहे की इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी ॲक्ट खाली सेक्शन 66A मला वाटतं त्यावेळेला असं डेफर्मेटरी काहीही आपण इंटरनेटवर टाकलं तर यापूर्वी अरेस्ट करायची तरतूद होती, त्यानंतर ती आपण शिथिल केली आणि ती प्रोव्हिजन आपण काढली. तर आता ही वाढतं प्रमाण बघून तशी प्रोव्हिजन परत आणण्याची गरज आहे का, ह्यावरती परत लक्ष देणं आवश्यक आहे. होय अध्यक्ष महोदय, मुळामध्ये आपल्याला कल्पना आहे की हा जो कायदा आहे या कायद्यामध्ये सर्वोच्च न्यायालयाने काही त्याच्यामध्ये निर्णय दिले आणि त्या निर्णयांमुळे एक प्रकारे या कायद्याची इफेक्टिव्हिटी कमी झाली आहे. दुसरं, पूर्वी